आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शिवराज, आज तुला गाडी का थांबवली? अगं गाडी बंद पडलीये. पण नाटकं करू नकोस हा. नाटकं नाही करत आहे, खरंच काहीतरी झालंय. थांब मी जाऊन बघतो. मी पण आली. मला असं वाटतंय की मेकॅनिकच आता ही गाडी सुरू करू शकेल. आपण पुढे जाऊन कोणाला तरी विचारूया इथे आसपास कोणी मेकॅनिक आहे का ते. शिवराज, आता तू निगेटिव्ह बोलतोय. अगं नाही, पण तुला माहिती असे अडथळे आले ना की उलट मी असं पॉझिटिव्ह होतो. आणि तसं मी ठरवलं की माझ्याकडे 2 कमला आजींचा आशीर्वाद आहे, तो मी वाया जाऊ देणार नाही. शिवराज, ती टपरी आपण तिथे विचारूयात का, काही मदत मिळते का? चल. दादा नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली आमची गाडी इथे जरा बंद पडली आहे. इथे आसपास कुठलं गॅरेज आहे का? अहो, इथं आसपास कोणतंच गॅरेज नाही बघा. आपण माझा गॅरेज मध्ये काम करणारा मित्र आहे गणू, त्याला फोन करू का? हो चालेल. हॅलो गणू, कुठे आहे? गॅरेजवर आहे का? अरे नाही, इथं आपले एक साहेब आले होते, त्यांची तर गाडी बंद पडली. आपल्या दुकानाजवळच आहे, येऊ शकतो का? 2 तास लागतील. होय साहेब, 2 तास लागतील म्हणतो. चालेल, बोलवून घ्या. ए गणू, एक काम कर, 2 तासाची ये इकडं. हा चल. 2 तास? युवराज, आपण काय करणार इतका वेळ इथे? आपण रिसॉर्टवर कधी पोहोचणार? अहो मॅडम, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेता? तो आला ना की गाडी रिपेअर केली ना की तुम्ही जाताना गाडी घेऊन जा ना परत. ऍक्च्युली म्हणजे हे बेस्ट होईल, आमचा अख्खा दिवस वाचेल. मी एक काम करतो हे तर, मी तुम्हाला माझ्या गाडीची चावी देऊन ठेवतो आणि माझा नंबर घेऊन. बोल ना. हा. साहेब, मिस कॉल दिलाय बघा. आला. बरं, तो मेकॅनिक आला की मला लगेच कॉल कर. साहेब, रिपेअर झाल्या लगेच कॉल करतो तुम्हाला. थँक्यू, येतो आम्ही. शिवराज, पाय खूप दुखतायत माझे. माझ्याच्याने नाही होणार आता चालणं. बर. युवराज, तू हा काय वेडेपण आहे? आपण रस्त्यावर आहोत, खाली ठेव मला. बायको, तू हा वेडेपणा एन्जॉय कर फक्त. तू फिल्म्स मध्ये बघितलं नाहीयेस का? फिल्म्स मध्ये ना असंच असतं. म्हणजे हिरो असा हिरोईनला उचलून घेतो आणि अशा मंदिराच्या पायऱ्या चढत जातो. आहा, तू असं काहीही करणार नाहीयेस, नाहीतर रात्री रडत बसशील. पाय दुखतायत, पाठ दुखतीये. ए, तू मला कमी समजू नकोस. हा, माझ्या मनात आलं ना, मी इथून रिसॉर्ट पर्यंत तुला असंच घेऊन जाईन. हो बघायचंय? हो. बरं चल बघ. आणि आपली बॅग?
नाही बायको ही बॅग होती म्हणून ना, नाहीतर तुला मी असंच घेऊन गेलो असतो. शिवराज, आपण लिफ्ट मागूयात का? ठीक आहे, कुठली तरी गाडी येते का बघूया आता इथे. दादा, आमची गाडी इथेच बंद पडली आहे. आम्हाला पुढच्या त्या रिसॉर्ट पर्यंत जायचंय, तर तुम्ही प्लीज लिफ्ट द्याल का? सोडतो ना, मागे बसावं लागेल. हो चालेल ना. थँक्यू. हे बघ इथे entrance. शिवराज, बरं झालं ना त्या टेम्पोवाल्याने आपल्याला इथेच रिसॉर्टच्या गेट जवळ सोडलं. नाहीतर आपण इथे कसे पोहोचलो असतो माहित नाही. प्रियाने हे खूप छान रिसॉर्ट निवडलंय नाही. म्हणजे बघ ना, हे बघितल्यावरच सगळा थकवा दूर झाला. आमच्या पिऊला ना या सगळ्या गोष्टी खूप छान जमतात. आम्ही लहान असताना सगळे पिकनिक स्पॉट ना तीच शोधून काढायची. आणि आज तिच्याचमुळे आपल्याला एकत्र राहायला मिळत आहे. नाही बायको, तू बघच, आजची आपली रात्र खूप कमाल जाणार आहे. आणि तसंही कमला आजींचा आशीर्वाद आहेच की आपल्यासोबत. तुझ्यामुळे का होईना युवराज आणि अर्पिताला 2 दिवस सोबत राहता आलं. हुशार आहेस हा तू. आजी हुशार नाही हं, फक्त सुपर हुशार आहे मी. बाबाला बघ काही कळणार सुद्धा नाही. सुपर हुशार मुली स्वतःची पाठ थोपटायची घाई करू नका. का तो तुमचा बाबा म्हणजे जासूस आहे. फोन आला होता त्याचा. मग कसे आहात सगळे? युवराज कुठे आहे? आजी तू बोलून बसली नाहीस ना हे सगळं हनीमून बद्दल वगैरे? अजिबात नाही. तो तुमचा बाप असला ना तरी मी त्याची आई आहे. दिली थाप ठोकून. त्याला म्हटलं युवराजचा फोन बिघडलाय म्हणून तो दुकानात गेलाय दुरुस्त करायला. फोन ठीक झाला की करेल तुला फोन. आजी खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहेस ग. आजी कोणाची आहे मग? खोटारड्या नातीची. आजी हे पण कळणार नाही ना ग बाबाला हे सगळं हनीमून बद्दल वगैरे? अजिबात नाही. मग ठीक आहे. हॅलो. वेलकम सर. वेलकम मॅम. मिस्टर अँड मिसेस कुबेरच्या नावाने बुकिंग असेल. ओके सर, चेक करून सांगते. सर तुमच्यासाठी हनीमून स्पीड बुक आहे. सर युअर आयडी. या शुअर. एक्सक्यूज मी सर,
ऍक्च्युली ना माझ्याकडे 2000च्या नोट आहेत. मी आताच चेकआउट केले. मला प्रवासात सुट्टे लागतील. तुमच्याकडे सुट्टे आहेत का? नाही, तुम्हाला एक्झॅक्टली किती हवे? एक साधारण 10,000. वेल, यू आर व्हेरी लकी. नाही म्हणजे आम्ही आत्ताच ATM मधून 10,000च काढले होते. हे घ्या, मोजून घ्या. थँक्यू सो मच. वेलकम. सर पेमेंट कशाने पे करताय? कार्ड नाही करतो. एक थँक्यू सर. सर एक मिनिट. सॉरी सर, कार्ड स्वाईप करताना ना 500 रुपीज कमी स्वाईप केले गेलेले आहेत. तर तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही देऊ शकतात का? या डेफिनेटली. जी काही बॅलन्स अमाऊंट आहे ती नंतर फायनल बिल मध्ये आपण ऍडजस्ट करूया. Sure, sir. Yeah. सर युअर रूम नंबर इज 101. थँक्यू. क्या बात है. नाही म्हणजे प्रियाला खरंच मानलं पाहिजे. हा? किती किती छान सरप्राईज दिलंय आपल्याला. नाही हे बाकीचं सगळं प्रिपरेशन तर झालंय. मग बायको काय विचार आहे? अहो आत्ता फक्त माझा फ्रेश होण्याचा विचार आला.
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला झिम्मड पाऊस तू नको जाऊस चुकार ओठ हे बोले श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले ओ झिम्मड पाऊस तू नको जाऊस चुकार ओठ हे बोले श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले ये ना जरा तू ये ना जरा मिठीत हलके घे ना जरा ये नजरा तू ये नजरा मिठीत हलके घेना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे दोघात जग हे झाले हो स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे दोघात जग हे झाले ओ ये ना जरा तू ये ना जरा मिठून डोळे घे ना जरा ये नजरा तू ये नजरा मिटून डोळे घेना भिजून गेला वारा रुजून आल्या बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला सूरज एवढ्या रात्री कोण आलं असेल? बहुतेक तुझे बाबाच असतील. नाही त्यांना तिथे करमत नसेल ना, दिल्लीमध्ये कोणी सापडलं नसेल राग काढायला सगळा. बाबांबद्दल मस्करीत सुद्धा असं काही बोलू नकोस ना. मला भीती वाटते. मी ना आता त्या दरवाजावर ना डू नॉट डिस्टर्बची साईनच लावतो, मग बघतो कोण येते ते. अरे आजी, आजोबा तुम्ही तुम्ही दोघं पण इथे? मला माहित नव्हतं तुम्ही याच रिसॉर्ट मध्ये येणार आहात म्हणून. पण तुम्ही इथे कसं काय? अरे बघ ना, दरवाजाच उघडत नाहीये. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला पण उघडतच नाही ना. बर, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. द्या मला सर. आता बघा, तुमची गाडी जशी दुरुस्त केली ना तसं हे दार सुद्धा उघडून दाखवतो.
नक्कीच आपलं गेल्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. म्हणून आज 2 वेळा तुम्ही लोकांनी आमची मदत केली. आपण यांना डिस्टर्ब सुद्धा केलंय. पण नाही, आता आम्ही येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला. एन्जॉय हनीमून. थँक्यू बेटा. हे थँक्यू. आता हे रूमचं दार देव जरी आला ना तरी मी उघडणार नाही. आता फक्त तू आणि मी. तू फोन बंद कर आधी. बघू त्याच्यात कोणाचा फोन आहे. हे पिऊचा फोन आहे. अरे वा. आल्यापासून एकदाही बोलणं नाही झालंय तिच्याशी. ती आणि आजी काळजीत असतील, टेन्शन आलं असेल त्यांना, रात्री झोपही लागणार नाही. मी बोलून घेते. अगं काय हे अप्पू ताई, तुमच्या दोघांचा एकही फोन नाहीये. विसरलात ना आम्हाला? अगं नाही नाही, तसं काही नाहीये. नेटवर्क नव्हतं आणि इथे पोहोचलो तेव्हा फोन चार्जिंगला लावला. बरोबर आहे. तुम्हाला आता रात्रभर नेटवर्क नाही ना मिळणार, हो ना? अगं चेष्टा करतेय ग मी ना. तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायला फोन केला होता. 1 मिनिट हा. हे बघ, मला आता व्हीलचेअरची गरजच नाहीये. हातही दुखत नाहीये आणि पायही नाही. म्हणजे थोडं सावकाश चालताही येतंय मला. उद्यापर्यंत ठणठणीत बरी होईल. खूपच छान. 1 मिनिट हा. हो प्रिया, मला ना खूप झोप येते. मला ना खूप भूक लागली. मी झोपतो आता. हो का? बरं बरं, मी फोन ठेवते आता. उगाचच कबाब में हट्टी नाही बनत. बाय बाय. बाय बाय बाय. मन झाले बावले, 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 मन झाले बावले. क्षणात उठले सूर उमटले तुझ्या सवे
अंतराने तुझ्या सवे मनात या कोणाकडे ना कसे नाते जुळावे जसे कोणाकडे ना कसे नाते जुळावे जसे मनात मंजिरा करुण जुळल्या हृदयी स्पंदनात गुण गुणल्या कोणाकडे ना कसे नाते जुळावे जसे कोणाकडे ना कसे नाते जुळावे जसे आत्ता परत कोण आला असेल? जा आणि बघ कोण आहे. मी तिथे डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावलाय तरी सुद्धा कोणाची हिंमत. तुझे पप्पा असतील. नसतं ग. बघतोच मी थांब. कोण हवं? युवराज कुबेर, मीच युवराज कुबेर. चल आमच्या सोबत. म्हणजे कुठे आणि आणि का? मी काय केलंय? प्रश्न विचारण्याचा अधिकार मला आहे, तुला नाही. अहो, चल अहो, मला मॅडम, घेऊन आला. अहो, हे काय? चल. अहो मॅडम कुठे घेऊन जाताय मला? चल. अर्पिता युवराज. अहो, सांगा तरी कुठे चाललोय आपण? मॅडम. अहो अहो, ऐका ना माझं. अहो मॅडम मी मॅरिड आहे. मी इथे माझ्या हनीमून साठी आलोय आणि तुम्ही मला असं फरफटत देताय. हे बघ, तोंड बंद ठेवायचं. चल. अहो तुम्ही अहो मॅडम मला अहो, मॅडम तुम्ही ऐकूनच देत नाही आहात. अरे, काय करताय तुम्ही? अहो, मॅडम, अहो, का घेऊन अहो, आलात तुम्ही याला इथे? अहो, कुठे काय केलं आहे ते गाडी? तरी सांगा ना. ए तोंड बंद ठेवा तुझं. जास्त आरडाओरडा करण्याची काहीच गरज नाहीये. हा तुझा मित्र की नवरा जो कोणी आहे त्याला आता फक्त चौकशीसाठी आत घेतलंय. तेव्हा तोंड बंद कर आणि उभी राहा, नाही तर हाकलून दे इथून. हे बघा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो आम्ही फक्त इकडे हनीमून साठी आलो होतो आमच्या. हो, चौकशी सुरू झाली की सगळेजण असेच म्हणतात, आम्ही मॅरिड आहोत, आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत. मग चांगल्या घरातली मुलं अशी वाईट कामं करत नाहीत का? हो मॅडम मी तुम्हाला खरंच सांगतोय, आमचं नुकतंच लग्न झालंय. आम्ही इथे या हॉटेलमध्ये आमचं हनीमून साजरा करायला आलो, बाकी काही नाही. मला सांगा ना तुम्ही आम्हाला इथे का आणलंय? आमचा गुन्हा काय ते तरी सांगा. सांगते, सगळं सांगते.
बरं मला सांग, कुठून आणता या नकली नोटा? सगळं सांगते. बरं मला सांग, कुठून आणता या नकली नोटा? नकली नोटा? हो, नकली नोटा. गेल्या 3 महिन्यांपासून बाजारात फिरतायत या नोटा. हा 2 नंबरचा धंदा तूच करतोस ना? आणि किती जण आहेत टोळीत? कुठे ठेवता हा एवढा स्टॉक? मॅडम तुम्ही काय बोलताय? कुठल्या नोटा, कुठली टोळी, मला मला काहीच माहित नाहीये. आय बिलॉंग टू अ व्हेरी रिस्पेक्टेड फॅमिली. मी एक एमटेक आहे, माझ्याकडे एक चांगली नोकरी आहे. मी हे असले धंदे का करेन? माझ्याकडे कुठल्याही बनावट नोटा नाहीये. काय रे, तुला काय वाटतं? तू तोंड उघडला नाहीस मी तुझ्या टोळीपर्यंत पोहोचणार नाही? तूच या नेटवर्कचा लीडर आहेस ना? हॉटेलच्या रजिस्टरवर तू तुझं नाव युवराज कुबेर म्हणून लिहिलंय. तो खरा आहे का तोही बनावटी? चल लवकर सांग, तुझं खरं नाव, पत्ता, कुठे छापता या नोटा? अरे आजकाल ही सुशिक्षित मुलं अशी धंदे करायला लागलेत. अहो मॅडम तुम्ही काय बोलताय? आम्हाला खरंच कळत नाहीये. अहो कुठली ती माणसं, कुठली टोळी, त्या बनावट नोटा, आमचा कोणाशीच काही संबंध नाहीये. हो मॅडम, या नोटा या पर्समध्ये सापडला. ही पर्स त्याच्या बॅगमध्ये सापडली. हे बघ, तुझ्या खोलीत सापडलेल्या सगळ्या नोटा बनावटी आहेत. आता बोल. नाही बोल. खोट्या नोटांचा धंदा करण्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करते. मॅडम मी देवा शपथ सांगते, आमचा याच्याशी काही संबंध नाही आहे. आम्ही दोघं जेव्हा इथे या हॉटेलमध्ये आलो तेव्हा लॉबीमध्येच आम्हाला एक माणूस भेटला. त्याला काही सुट्टे हवे होते म्हणून मी त्याला माझ्याकडच्या 500च्या नोटा दिल्यात. तेव्हा त्यांनी मला ह्या नोटा दिल्या. ह्या नोटा आमच्या नाही आहेत. सीसीटीव्हीत पाहिलंय ते मी. आम्ही त्याच माणसाला शोधतोय. तुझ्याच टोळीतला आहे ना तो? ऍक्च्युली आम्हाला आधीच टिप मिळाली होती की ते बनावट नोटा सर्क्युलेट होत आहेत. त्यातलीच एक नोट आम्हाला हॉटेलच्या रिसेप्शनवर मिळाली. आता पटापट बोल, कुठे छापता या नोटा आणि किती जण आहेत टोळीत? चल आता पटापट बोलायला लाग. तुझं खरं नाव, पत्ता, टोळीत किती जण आहेत, कुठे छापता या नोटा? लवकर बोल. मॅडम आम्ही दोघेही सभ्य घरातले आहोत. अच्छा, मग हा जेलमध्ये जाईल तेव्हा ते सभ्य घराणं येईलच की मदतीला. तेव्हा कळेलच कोण किती सभ्य आहे आणि हा फक्त याचाच धंदा आहे का फॅमिली बिझनेस आहे तेही कळेल. आणि खरंच जर ते सभ्य असतील ना तर त्यांना कळू देत त्यांची मुलं काय धंदे करतायत ती.
बाबा कोण आहेत हे यांना कळलं तर नाही इथे सगळी मीडिया गोळा होईल. काहीही झालं तरी यांना बाबांचं नाव कळता कामा नये. हवालदार अरेस्ट करायला चल रे चल. अहो मॅडम ऐका मी नाही ओळखत होते ना. पकडा त्यांना लवकर चला. हवालदार तुम्ही तिथे बघा, मी तिथे बघते. बाबा बाबाला कळलं नसेल ना युवराज नसतो ते मी. हॅलो बोल ना बाबा. तू बरी आहेस ना? त्रास नाही ना होते? काही दुखत नाही ना? नाही बाबा मला अजिबात दुखत नाहीये. इनफॅक्ट मला आता व्हीलचेअरची पण गरज नाहीये. काय झालं पण तू असं का विचारतोस? तू ठीक आहेस ना बाबा? हा मी ठीक आहे. अचानक जरा अस्वस्थ वाटायला लागलं का? म्हणजे तुला काही बीपीचा त्रास? नाही तसं नाही. मन जरा अस्वस्थ झालं. अचानक वाटलं माझी मुलगी कुठल्या तरी संकटात सापडली म्हणून फोन केला. नाही अरे बाबा मी तर घरीच आहे. मी आता अगदी झोपतच होते. हे बघ तू काळजी करू नकोस. मी ठीक आहे. शांत झोप, आराम कर. थँक्स बाबा. कशाला? खूप दिवसांनी माझा बाबा माझ्याशी बोलतोय असं वाटलं. ठीक आहे. तू ओकेस म्हटल्यावर मग काय ठीक आहे. औषधं वगैरे घ्यायचे ती घे आणि झोप आता वेळेत. हा हो तू परवा ये मग आपण बोलू. नाही मी परवा नाही. मी उद्या दुपारपर्यंतच येतोय. मीटिंग संपली की लगेच निघेन. ठीक आहे. गुड नाईट. बाय. गुड नाईट. प्रिया तर ठीक आहे. मग का असं वाटलं असेल? आणि असं इतकं अस्वस्थ?
गायब झाले ते. बहुतेक निसटले मॅडम. नाही, ते बाहेर नाही जाऊ शकत, कारण गेटवर आपल्या लोकांचा पहार आहे. एक काम करूयात, इथे रिसॉर्टवरच थांबूयात. ते इथेच येतील. चला. हो मॅडम. मला वाटतंय की आपण पोलिसांना चुकवलंय आता. युवराज, आपण असं काहीच केलेलं नाहीये तरी ते पोलीस का आपल्या मागे लागले? काहीच कळत नाहीये काय करायचं. आपण निघून जाऊयात ना इथून. नाही नाही, हे बघ आता नको. आता आपल्याकडे आपली गाडी सुद्धा नाही. एवढ्या रात्री कोणाकडे लिफ्ट मागणं, आय फील इट इज रिस्की. मग आता काय करायचं? अर्पिता, मला असं वाटतं की पोलीस काय हे रिसॉर्ट सोडून जाणार नाही. ते रिसॉर्टच्या गेटवर पहारा सुद्धा देत असते. पण आजची रात्र आपण इथेच लपून राहूया. एकदा का सकाळ झाली ना की आधी आपले फोन्स ताब्यात घेऊ आणि मी माझ्या इन्स्पेक्टर मित्राला कॉल करतो, तोच आपल्याला मदत करेल. बघ, तू काळजी करू नकोस. तू आता माझ्यासोबत आहेस. मी तुला काहीही होऊ देणार नाही. ते काही घडतंय त्यासाठी मुळात आपण घाबरायलाच नको. पण काही केलंच नाहीये ग. थोडा वेळ आराम कर.